दिवसाची सुरुवात येशूबरोबर. नवीन करारामध्ये वाचत असताना मला जक्कयाविषयी वाचायला नेहमी आवडतं. आणि जक्कय हा एक प्रतिष्ठित मनुष्य होता. लोकांच्या दृष्टीने नाही, परंतु त्याच्या लोकांच्या दृष्टीने तो प्रतिष्ठित होता, कारण तो जकातदार होता. कदाचित त्याला लोक पसंत करत नसतील, लोकांचा तो नावडता होता. आणि जकातदार होता म्हणजे साहजिकच तो खूप श्रीमंत होता. आणि त्याची एक शारीरिक उणीव होती, ती म्हणजे तो ठेंगणा होता, उंचीने शॉर्ट होता. आणि येशूला पाहण्याची त्याला उत्सुकता होती. ही महत्त्वाची खूप गोष्ट आहे. आणि पण गर्दीमुळे त्याला ते पुढे जाता येत नव्हतं, किंवा त्याला कुठे बघता येत नव्हतं, पुढे जाता येत नव्हतं. आणि म्हणून शेवटी तो उंबराच्या झाडावर चढला. उंबराच्या झाडावर तो चढला. आणि उंबराच्या झाडावर चढताना व येशूला वरून पाहताना त्यांनी आपल्या प्रतिष्ठेचा विचार केला नाही, की मी किती श्रीमंत आहे, मी किती मोठा आहे, मी समाजात कसा आहे. येशूला पाहताना ह्या सर्व गोष्टीचा त्याने विचार केला नाही. त्याच्या मनात एकच होतं, मला येशूला पाहायचं आहे. आणि बघा, विचार करा की कधीकधी असं आपल्याला की आपल्या गावातला एखादा प्रतिष्ठित माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, त्याला समाजामध्ये मान आहे, आणि कोणतरी फिल्म स्टार येणार आहे, आणि तो झाडावर चढला आहे किंवा कुठेतरी चढला आहे, आणि तिथून वाकून त्याला बघत आहे. कसं थोडंसं आपल्याला ते विचार करायला विचित्र दिसतं. परंतु त्या ठिकाणी तो गेला, त्याने येशूला बघितलं, आणि येशूने वर नजर करून त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, जकया, आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. येशूला माहीत होतं की जक्कई त्या ठिकाणी आहे, त्याच्या मनात काय चाललेलं आहे हे येशूने त्यावेळेस ओळखलं. आणि येशू त्याच्या घरी गेल्यानंतर त्याने आपल्या चुकांचा पश्चाताप केला. आपण जे काही वाईट केलं, बघा, नुसता तो पश्चाताप करून थांबला नाही, तर त्यांनी कृती केली. आणि त्यांनी असं सांगितलं की जर मी कोणाचं जुलमाने घेतलं असेल तर ते परत देईन, अर्धी संपत्ती मी गोरगरिबांना देऊन टाकेन. नुसता पश्चाताप जक्कयाने केला नाही, तर त्यासाठी त्यांनी कृती केली. आणि म्हणून येशूने म्हटलं, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला येशूकडे जायचं आहे. आता आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्या पापाचा विचार करू नका. त्याला ते सगळं माहीत आहे येशूला, आपण कसे आहोत आणि कोण आहोत. फक्त त्याला आपल्या अंतःकरणात येण्याचं आमंत्रण द्या. पुढचं सर्व गोष्टी आपोआप घडतील. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक वर्तमान ह्याचा 19वा अध्याय आणि 10वं वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 19 अँड वर्स 10. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.